नमस्कार मित्रांनो, भाग 4. मागील घटना. कविता आपल्या आयुष्यातील एक कटू प्रसंग आवीबरोबरचे अविस्मरणीय क्षण अमनला सांगत होती आणि त्याची सुरुवात तिने मोबाईल शॉपीच्या त्यांच्या पहिल्या भेटीपासून केली होती. अविनाश मोबाईल शॉपीत कामाला असल्याने कविता नवीन मोबाईल घेण्याच्या निर्णयामध्ये अवी आणि तिची पहिली भेट झाली होती आणि तिथे दोघांच्याही मनात एकमेकांना बघून प्रेम भावना निर्माण झाल्या होत्या. कविता आणि अवी यांच्यात न कळत एक भावनिक ओढ निर्माण झाली होती, जी केवळ एका खरेदी विक्रीच्या व्यवहारापुरती मर्यादित नव्हती. रात्री दोघेही एकमेकांच्या विचारात रमून गेले होते. भविष्यातील भेटीची आस त्यांच्या मनात निर्माण झाली होती. आता पुढे. एका कॉफी शॉपमध्ये नेहा आणि तिच्या दुसऱ्या 2 मैत्रिणी खुर्चीत बसून कॉफी पित होत्या. आज मात्र नेहासोबत कविता आणि पूजा नव्हत्या. आज नेहा खूप खुश दिसत होती. त्या तिघी कॉफी पीत गप्पा मारत होत्या. पहिली मैत्रीण नेहाला म्हणाली, "अगं काय गं, आज तू खूप खुश दिसतेस." नेहा अजूनच खुश होऊन म्हणाली, "हो, आज मी खूप हॅप्पी आहे." लगेच दुसरी मैत्रीण म्हणाली, "बात क्या है, हमें भी तो जरा बता दे." पहिली मैत्रीण म्हणाली, "आणि तुझ्या त्या दोन्ही मैत्रिणी कुठे आहेत, ती पूजा आणि कविता?" लगेच नेहा हसत म्हणाली, "आज मी जे तुम्हाला सांगणार आहे ना, ते त्या दोघींना सांगायची गोष्ट नाही आहे, म्हणूनच मी आज तुम्हाला दोघींनाच इथे बोलवलंय." मग दुसरी मैत्रीण म्हणाली, "वाओ, इतना बड़ा सीक्रेट। नेहा, हमें ना सीक्रेट और सस्पेंस में बहुत इंटरेस्ट है, बता बता हुआ क्या है." पहिली मैत्रीण म्हणाली, "हो ना नेहा, सांग ना पटकन, आम्ही खूप एक्सायटेड आहोत ऐकायला." मग नेहा लाजली आणि म्हणाली, "मी ना प्रेमात पडले." हे ऐकून दोन्ही मैत्रिणी आश्चर्याने आणि आनंदाने एकदम म्हणाल्या, "काय?" नेहा लाजतच म्हणाली, "हो." लगेच दुसरी मैत्रिणी म्हणाली, "नेहा, तू तो छुपा रुस्तुम निकली यार, तू दिखती भोली है लेकिन वैसी नहीं है तू." मग नेहा म्हणाली, "नाही ग, प्रेमात पडल्यावर सगळं बदलून जातं." लगेच पहिली मैत्रीण म्हणाली, "हो, पण आहे कोण तो तरुण, नाव काय ग त्याचं?" नेहा म्हणाली, "माहीत नाही." पहिली मैत्रीण आश्चर्याने म्हणाली, "माहीत नाही? बरं, राहतो कुठे?" पुन्हा नेहा म्हणाली, "माहीत नाही." पहिली मैत्रीण परत आश्चर्याने म्हणाली, "माहीत नाही? कसं प्रेम झालं तुझं? तो तरी तुझ्यावर प्रेम करतो ना?" पुन्हा नेहा म्हणाली, "माहीत नाही." मग पहिली मैत्रीण म्हणाली, "अवघड आहे. बरं, काम काय करतो तो?" नेहा म्हणाली, "एका मोबाईल शॉपीत काम करतो." पहिली मैत्रीण म्हणाली, "धत तेरी की." नेहा पुन्हा लाजत म्हणाली, "पण मला खूप आवडतो तो." पुन्हा पहिल्या मैत्रिणीने विचारलं, "किती वेळा भेट झाली तुमची?" नेहा म्हणाली, "एकदाच." मग पहिली मैत्रीण हसून म्हणाली, "खूपच अवघड आहे." तेवढ्यात अचानक नेहाचे दरवाजाकडे लक्ष गेले आणि नेहा अवाक होऊन आश्चर्याने दरवाजाकडे पाहतच राहिली. पहिली मैत्रीण तिला विचारत होती, "तो पुन्हा तुला भेटेल असं वाटतंय?" नेहा दरवाजाकडे पाहतच आश्चर्याने म्हणाली, "नक्कीच, आत्ताच, इथे." अवी अचानक दरवाजातून आत आला होता. अवी नेहाकडे न पाहता कोपऱ्यातील एका खुर्चीत जाऊन बसला. नेहा अवाक होऊन अवीकडे उत्सुकतेने पाहतच राहिली होती. अवीने एका वेटरला बोलावून घेऊन एक कप कॉफीची ऑर्डर दिली आणि तो वेटर तिथून कॉफी आणायला गेला. अवीकडे आश्चर्याने पाहतच असलेल्या नेहाला तिच्या मैत्रिणीने हलकासा स्पर्श करून हलवले. नेहा दचकून सावध झाली. आता नेहा कोणताही विचार न करता मैत्रिणींना "एक्सक्यूज मी" म्हणाली आणि खुर्चीतून उठून अवीकडे पाहतच अवीकडे गेली. हे बघून पहिली मैत्रीण अवीकडे पाहत दुसऱ्या मैत्रिणीला म्हणाली, "हाच असेल का ग तो?" दुसरी मैत्रीण अवीकडे पाहत तिला म्हणाली, "कदाचित, पण खरंच खूप सुंदर आहे." नेहाच्या मैत्रिणी एकमेकींकडे बघून हसल्या आणि उठून बाहेर गेल्या. कोपऱ्यातील खुर्चीत कॉफीच्या प्रतीक्षेत बसलेला अवी आपल्या मोबाईलमध्ये पाहत बसला होता. तेवढ्यात नेहा अवीच्या समोरच्या खुर्चीत येऊन बसली आणि त्याला आनंदाने हाय म्हणाली. अवीने मोबाईलमधून वर पाहिलं तर समोर नेहा दिसली. अवी तिला बघून काहीतरी आठवू लागला. त्याला तिला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटलं. पुन्हा नेहा त्याच्याकडे बघत त्याला आनंदाने हाय म्हणाली. मग अवीनेही नेहाला हसत हाय म्हटलं. तेवढ्यात तो वेटर एक कप कॉफी घेऊन अवीच्या टेबलजवळ आला. अवी अजूनही तिला कुठे पाहिलं होतं याच विचारात होता. वेटर हातातला कॉफीचा कप अवी समोरच्या टेबलवर ठेवत म्हणाला, "सर, कॉफी." आणि तिथून तो बाजूच्या टेबलकडे गेला. अवीने टेबलवरील कॉफीच्या कपाला हात लावला आणि कप नेहाकडे सरकवत नेहाला म्हणाला, "कॉफी?" नेहा लगेच हसत अवीला म्हणाली, "नो थँक्स, मी आत्ताच घेतली, तू घे ना." अवी ओके म्हणाला आणि टेबलवरील कॉफीचा कप त्याने उचलून हातात घेतला.
त्याने थोडा विचार करून कॉफी पितच नेहाला विचारलं, हां, तू कविताची मैत्रीण ना? नेहा हो म्हणाली, पण थोडी नाराज झाली होती. तो कविताविषयी पुन्हा बोलण्या अगोदरच लगेच नेहा त्याला म्हणाली, मला तुझ्यासारखे तरुण आवडतात. मग अवी तिच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाला, माझ्यासारखे म्हणजे? नेहा म्हणाली, म्हणजे समजदार, दुसऱ्याला निस्वार्थीपणे मदत करणारे. अवीने अल्पहास्य केलं आणि तिला जनरली विचारलं, नाव काय तुझं? नेहाने आपलं नाव त्याला नेहा म्हणून सांगितलं. मग अवी म्हणाला, कसं आहे ना नेहाजी, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. विधात्याने आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलंय. त्याचे उपकार आपल्याला कधीच काहीही करून परत करता येणार नाहीत. पण आपण एक माणूस म्हणून, त्या विधात्याचे उपकार म्हणून माणुसकीने एकमेकांना निस्वार्थीपणाने मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे ऐकून नेहा थक्क होऊन म्हणाली, वा, मोटिवेशन छान देतोस की. वाटतं ऐकतच राहावं. मला आवडलं, फारच उत्तम. पण मला तुझं नाव नाही सांगितलंस. अवी थोडा हसून म्हणाला, अविनाश. मला फक्त अवी म्हटलं तरी चालेल. नेहा ओके म्हणाली आणि तिने शेक हँडसाठी हात पुढे करत त्याला विचारलं, फ्रेंड्स? अवी नेहाशी शेक हँड करत म्हणाला, ओनली फ्रेंड्स. लगेच नेहा म्हणाली, और एक कॉफी हो जाए, दोस्ती के नाम. अवी हातातील घड्याळात पाहत म्हणाला, नाही नको, मला निघायला हवं. नेहा त्याला ओके म्हणाली आणि अवी खुर्चीतून उठून निघत तिला बाय म्हणाला. नेहानेही हात हलवत त्याला बाय केला. अवीने काउंटरजवळ जाऊन मॅनेजरला कॉफीचे बिल दिले. नेहा चेहऱ्यावर हास्य घेऊन अवीकडे काहीतरी विचारात पाहतच राहिली. नेहा मनातल्या मनात अवी असे म्हणाली आणि खुदकन हसून खुर्चीतून उठून निघाली. या भेटीने नेहाच्या मनात अवीबद्दल एक वेगळीच भावना निर्माण केली होती. अवीसाठी ती फक्त एक मैत्रीण होती, पण नेहासाठी तो प्रेमाचा एक नवा अध्याय होता. जरी अवीने तिला ओनली फ्रेंड्स म्हटलं असलं तरी नेहाच्या मनात त्याच्याविषयीची ओढ अजूनही कायम होती. आता हीच ओढ अवीला पहिल्यापासून पूजाच्याही मनात कायम होती. रात्रीची वेळ होती. पूजाच्या बंगल्यात तिच्या बेडरूममध्ये पूजा बेडवर झोपून जागीच होती. ती चेहऱ्यावर हास्य ठेवून छताकडे पाहत अवीच्या आठवणीत गुरफटलेली होती. पूजा गालातल्या गालात अवीच्या विचारात मध्येच खुदकन हसत होती. ती अवीच्या विचारात पूर्णपणे बुडालेली होती. आता तिला पुन्हा अवीला भेटण्याची ओढ लागली होती. ती त्याला कसं भेटायचं याचा बहाणा शोधत होती आणि त्याच विचारात ती रमली होती. तिच्यासाठी ती रात्र कशी तरी ढळली आणि दुसरा दिवस उजाडला. SK मोबाईल शॉपीमध्ये नेहमीप्रमाणे मोबाईल घेणाऱ्या ग्राहकांची गर्दी होती. काउंटरसमोर अवी आणि इतर 5 कामगारांच्या समोर अनेक ग्राहक खरेदीसाठी उभे होते. अवीजवळून कस्टमर बाजूला होताच अवी मोकळा होण्याची वाट पाहत उभी असलेली पूजा पटकन अवी असलेल्या काउंटरसमोर गेली. पूजा मोबाईल घेण्याच्या बहाण्याने फक्त अवीला भेटण्यासाठीच इथे आली होती. पूजा अवीसमोर येताच आनंदाने अवीला म्हणाली, हाय. अवी ही पूजाकडे बघत हसत म्हणाला, हाय. पूजा अवीकडे पाहतच राहिली होती. मग अवीने थोडा विचार करून तिला विचारलं, तू कविताची मैत्रीण ना? पूजा हो म्हणाली, पण थोडी नाराज झाली होती. तो कविताविषयी पुन्हा बोलण्या अगोदरच लगेच पूजा त्याला म्हणाली, मला एक मोबाईल हवा आहे. अवी म्हणाला, एक का 2-2 घेतले तरी चालतील. या अवीच्या मस्करी बोलण्यावर पूजा हसली. नंतर अवीने पुन्हा तिला विचारलं, बोला, कोणत्या कंपनीचा देऊ? पूजा म्हणाली, कोणत्याही कंपनीचा चालेल, पण त्याच्यात फॅसिलिटी अशी हवी आहे की ज्याची बॅटरी पॉवर सोलरवर चार्ज होणारी असायला हवी. अवीने अल्पहास्य केलं आणि तिला जनरली विचारलं, नाव काय तुझं? पूजाने आपलं नाव त्याला पूजा म्हणून सांगितलं. मग अवी म्हणाला, पूजाजी, सॉरी, सध्या तरी असा मोबाईल मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे. अवेलेबल झाल्यास मी लगेच तुला कळवेन. पूजा समाधानाने त्याला म्हणाली, ओके, थँक्यू. पूजा तिथून निघाली आणि चालताच लगेच थांबून तिने अचानक अवीकडे वळून पाहिलं. अवीने पूजाकडे बघत लगेच विचारलं, आणखीन काही विचारायचं होतं का? पूजा म्हणाली, हो. तुमचं नाव? अवी थोडा हसून म्हणाला, अविनाश. मला फक्त अवी म्हटलं तरी चालेल. पूजा ओके म्हणाली आणि तिने शेक हँडसाठी हात पुढे करत त्याला विचारलं, फ्रेंड्स? अवी पूजाशी शेक हँड करत हसत म्हणाला, ओनली फ्रेंड्स. पूजा तिथून निघत म्हणाली, ओके बाय. अवीही तिला हसत म्हणाला, बाय. पूजा तिथून दरवाजाकडे चालू लागली. अवी समोरच्या काउंटरवरील मोबाईल पुन्हा कपाटात ठेवू लागला. पूजा अवीकडे वळून पाहत पाहतच दरवाजातून बाहेर गेली.
पूजा बाहेर पार्किंगमध्ये लावलेल्या आपल्या स्कूटीवर बसली. तरीही तिचं लक्ष अजून दरवाजातून आत अवीकडेच होतं. पूजा चेहऱ्यावर हास्य घेऊन अवीकडे पाहतच मनातल्या मनात अवी असं म्हटली आणि स्वतःशीच खुदकन हसली. मग पूजा स्कूटी स्टार्ट करून तिथून निघून गेली. पूजा ही अवीच्या विचारांमध्ये हरवून गेली होती. तिच्यासाठीही अवी एक साधा मोबाईल विक्रेता नव्हता, तर तिच्या मनात घर करून बसलेला एक चेहरा होता. अवीसोबतच्या त्या भेटीने तिच्या मनात त्याच्याबद्दलच्या भावना अधिकच दृढ झाल्या होत्या. आता कविता, नेहा आणि पूजाच्या मनात अवीविषयी प्रेमभावना निर्माण झाल्या आहेत. तिघीही एकाच तरुणावर प्रेम करू लागले आहेत. पण आता अवीच्या मनात काय आहे? त्याच्या प्रेमभावना कोणावर केंद्रित होणार आहेत? बघूयात पुढील भागात. मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.